Hello friends, welcome to Root Care Raju channel. Friends, today we are going to learn about Standard 5 Subject English Unit 3 page number 33 and 34, and our today's topic is all the questions and answers after the story The Little Bubble Tree. छोटेसे बाबळीचे झाड ही कथा अभ्यासल्यानंतर जी प्रश्न उत्तरे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ही स्टोरी ॲनिमेशनच्या स्वरूपात मराठी आणि इंग्रजीमध्ये अभ्यासलेली आहे. आय बटनमध्ये त्याचं लिंक देतो, जरूर टच करून तो व्हिडिओ पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 2, रीड अँड रिमेंबर. वाचा आणि लक्षात ठेवा. मित्रांनो, या बॉक्समध्ये आपल्याला जो अभ्यास दिलेला आहे वाचून लक्षात ठेवण्यासाठी तो म्हणजे एक वचन अनेक वचन आहे. अगोदर त्याची ओळख करून घेऊ. इंग्रजीमध्ये ग्रामर नंबर वचन हा भाग आहे. त्याचे दोन प्रकार, सिंग्युलर नंबर अँड प्लुरल नंबर. सिंग्युलर नंबर म्हणजे एक वचन, वस्तू एक असेल, वन एक स्वरूपात दाखवली आपण एक वचन म्हणतो, आणि मेनी म्हणजे एकापेक्षा अधिक दाखवलेले असेल तर अनेक वचन. अनेक वचन करताना वस्तूच्या नामापुढे एस, एस, आय ई एस किंवा व्ही ई एस यापैकी प्रत्यय, ज्याला सफिक्स इंग्रजीमध्ये म्हणतात, ते लावतात. उदाहरण घेतलेले आहेत आपण काही. कॅट, कॅट्स, एक मांजर, अनेक मांजरी. बघा इथं एस प्रत्यय लावून अनेक वचन केलं आहे. बुश, बुशेस, इथं ई एस प्रत्यय लावला आहे. मोबाईल, मोबाईल्स, बुक, बुक्स, क्लास, क्लासेस, अशी काही साधारण उदाहरणे. आता ही आपल्याला पुस्तकात दाखवलेली उदाहरणे आहेत. वन लीफ एक पान, मेनी लिव्स अनेक पाने. पहा इथं एफ कॅन्सल होऊन व्ही ई एस लावलेला आहे आणि अनेक वचन झालेलं आहे. वन शेल्फ एक कप्पा, मेनी शेल्फ्स अनेक कप्पे. वन नाईफ एक चाकू, मेनी नाईव्स अनेक चाकू. वन थीफ मेनी थीव्स एक चोर अनेक चोर. वन वुल्फ एक लांडगा, मेनी वुल्फ्स अनेक लांडगे. वन लाईफ एक जीव, मेनी लिव्स अनेक जीव किंवा जीवन. अशा प्रकारे अनेक वचन केलं आहे. एफ किंवा एफ ई कॅन्सल करून पुढे व्ही ई एस लावून अनेक वचन झालेला आहे. हा भाग आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. काही अनेक वचन तर मॅन, मेन, वुमन, वुमेन अशा प्रकारची आहेत. आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर 3, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली. खालील वाक्ये लक्षपूर्वक वाचा. आपल्याला इथं वाक्यांचं उदाहरण दिलेलं आहे, पाहू. चिल्ड्रन डू नॉट लाईक थॉर्न्स. लहान मुलांना काटे आवडत नाहीत. आता दुसरं वाक्य पहा. चिल्ड्रन लाईक फ्लावर्स. मुलांना फुले आवडतात. आता दोन्ही वाक्यात बदल काय झाला लक्षात घ्या. पहिल्या वाक्यातील डू नॉट कॅन्सल केलेला आहे. पहा दुसरं वाक्य लिहिताना चिल्ड्रन जशाला तसं आहे. डू नॉट कॅन्सल नंतर लाईक घेतलं आणि थॉर्न्स काट्याच्या ऐवजी फ्लावर्स फुले असा शब्द घेतलेला आहे. हे लक्षात आलं असेल. हा खेळ समजल्यानंतर आपल्याला सूचना आहे. ड्रॉप डू नॉट और डज नॉट इन द फॉलोइंग अँड फ्रेम मिनिंगफुल सेंटेन्सेस. यू मे हॅव टू चेंज द हायलाइटेड वर्ड्स. आता खालील वाक्यातील डू नॉट किंवा डज नॉट हे शब्द वगळून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. त्यासाठी रंगीत पट्ट्यातील शब्दही बदलावे लागतील. पहा डावीकडे आपल्याला वाक्य दिलेले आहेत. वरी चिल्ड्रनच्या वाक्यामध्ये जो खेळ आपण खेळलो तोच खेळ या ठिकाणी आपल्याला खेळायचा आहे. पहिलं वाक्य उदाहरण म्हणून दिले, पहा. गोट्स डू नॉट ईट गोल्ड लिव्स. शेळ्या सोन्याची पाने खात नाहीत. आता पहा गोट शब्द जशाला तसा इकडे घेतला. डू नॉट सूचनेप्रमाणे कॅन्सल केलं. त्यानंतर इट क्रियापद आलं आणि कलर हायलाइटेड वर्ड्स आपल्याला बदलायला सांगितले होते. पहा गोल्डच्या ऐवजी ग्रीन घेतलं. लिव्स शब्द जशाला तसा. आता वाक्य काय झालं. गोट्स ईट ग्रीन लिव्स. शेळ्या हिरवी पाने खातात. यासारखंच आपल्याला खाली काम करायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. थीव्स डू नॉट स्टील ग्लास लिव्स. चोर काचेची पाने चोरत नाहीत. आता पहा थीव्स हा करता जशाला तसा घेतला. डू नॉट कॅन्सल केलं. त्यानंतर स्टील क्रियापद घेतलं. ग्लास कलर्ड हायलाइटेड वर्ड आहे, त्याच्या जागेवरती गोल्ड आणि लिव्ज जशाला तसं. थीव्ज स्टील गोल्ड लिव्ज. चोर सोन्याची पाने चोरतात. म्हणजे हे दोन्ही विरुद्धार्थी शब्द तयार होत आहेत. एकात नकार आहे, एकात होकार आहे. नेक्स्ट सेंटेन्स. शी डज नॉट लाईक ग्रेप्स. तिला द्राक्षे आवडत नाहीत. यामध्ये पहा शी करता घेतला. डज नॉट कॅन्सल केलेला आहे. लाईकच्या ऐवजी लाईक्स झालेला आहे, कारण डजचा वापर जिथे होतो तिथं यस प्रत्यय क्रियापदाला लावतात. लाईक्स. शी लाईक्स ग्रेप्स बदलून आपण ॲपल्स केलं. शी लाईक्स ॲपल्स. तिला सफरचंद आवडतात. आता खेळ चांगला समजलेला असेल. ही डज नॉट प्ले क्रिकेट.
तो क्रिकेट खेळत नाही. पहा करता घेतला, डज नॉट कॅन्सल केलं, प्लेचं प्लेच झालेलं आहे कारण डज असल्यामुळे आपण मूळ क्रियापदाला यस लावलं. प्लेला यस लावलं. प्लेज, ही प्लेज. आणि क्रिकेटच्या ऐवजी बास्केटबॉल, ही प्लेज बास्केटबॉल, तो बास्केटबॉल खेळतो. आणि आपलं शेवटचं सेंटेन्स आहे अ लॉयन डज नॉट ईट ग्रास. सिंह गवत खात नाही. आता अ लॉयन जशाला तसं, डज नॉट काढून टाकलं, ईटला इट्स झालेला आहे कारण इथं डजचा वापर असल्यामुळे. अ लॉयन इट्स फ्लेश. ग्रासच्या ऐवजी काय केलं आपण, फ्लेश. फ्लेश म्हणजे मांस. सिंह मांस खातो असं आपण म्हणलो. एक महत्त्वाची सूचना लक्षात घ्यायची आहे. डूचा वापर होतोय कर्त्याच्या समोर, त्यावेळेला क्रियापदाला यस प्रत्यय लागत नाही आहे. पहा इथेही नाही आहे. जिथं डजचा वापर झाला आहे तिथं मुख्य क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे. ही काळजी तुम्ही पण घ्या. इन्स्ट्रक्शन बी. नाव यूज डू नॉट डज नॉट ॲप्रोप्रिएटली इन द फॉलोइंग अँड फ्रेम मिनिंगफुल सेंटेन्सेस. खालील वाक्यात डू नॉट किंवा डज नॉट यापैकी योग्य ते शब्द वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. आता अगोदरच्या सूचनेपेक्षा ही उलटी क्रिया आहे. एमध्ये आपल्याला डू नॉट डज नॉट गाळायला सांगितलं होतं, यामध्ये डू नॉट डज नॉट वापरायला सांगितलेलं आहे. त्यापूर्वी हा तक्ता विचारात घ्यायचा आहे. कोणत्या कर्त्याबरोबर डूचा वापर होतो आणि कोणत्या कर्त्यांबरोबर डजचा वापर होतो पाहून घ्या. आय, वी, यू, दे आणि अनेक वचनी नाम यांच्याबरोबर डूचा वापर करतात. आणि ही, शी, इट किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर डजचा वापर होतो, हे लक्षात ठेवा. आता इथं यू 2 वेळा आलं. यू म्हणजे तू एकवचनी आणि यू म्हणजे तुम्ही अनेक वचनी, यामुळे हे 2 वेळा यू घेतलेला आहे, लक्षात घ्या. पहिलं उदाहरण पाहू. आय लाईक मँगोज. मला आंबे आवडतात. आता पहा, आय डू नॉट लाईक फिग्स म्हणजे मला अंजीर आवडत नाहीत कारण मला आंबे आवडतात. आता इथं काय केलं आहे, आय करता जशाला तसा आय नंतर डू नॉटचा वापर केला. आपण आत्ताच तक्ता पाहिला कशाबरोबर डू लावायचा आहे ते. इथं डू नॉट आपण घेतलेला आहे कारण सूचनाच आहे डू नॉट किंवा डज नॉट वापरा. आयच्या पुढे आपण डू नॉटचा वापर केला. बघा क्रियापद लाईक जशाला तसे. आणि मँगोच्या ऐवजी आपण फिग्सचा वापर केलेला आहे. आय डू नॉट लाईक फिग्स. खेळ समजलेला असेल. दुसरं उदाहरण पहा. यू ट्रॅव्हल बाय बस. तू बसने प्रवास करतो किंवा बसने प्रवास कर. आता पहा, यू जशाला तसं घेतलं. यूच्या पुढे देखील डू नॉट लागलेला आहे. ट्रॅव्हल जशाला तसं आलेला आहे. बाय बसच्या ऐवजी बाय ट्रेन आपण घेतलं. यू डू नॉट ट्रॅव्हल बाय ट्रेन. नेक्स्ट सेंटेन्स. ही गेट्स अप ॲट 7:30 म्हणजे तो 7:30 वाजता उठतो. पहा, ही जशाला तसं घेतलं. हिच्या पुढे आता डज नॉट लागलेला आहे आपल्या तक्त्याप्रमाणे. आणि गेट्स त्याचं यस निघून गेलं डजचा वापर झाल्यामुळे. आता गेट अप. गेट्स अपच्या ऐवजी गेट अप. ॲट आणि इथं 7:30 जे अंडरलाईन केलेला टाईम आहे त्याच्याऐवजी आपण 6:30 केलं. ही डज नॉट गेट अप ॲट 6:30. तो 6:30 वाजता उठत नाही म्हणजे तो 7:30 वाजता उठतो. पुढील उदाहरण पहा. अ रॅबिट हॅज अ शॉर्ट टेल म्हणजे सशाला एक छोटीशी शेपटी आहे. आता अ रॅबिट जशाला तसं घेतलं आपण. अ रॅबिटच्या पुढे डज नॉट एखाद्या व्यक्तीचं, प्राण्याचं, वस्तूचं नाव आहे म्हणून डज नॉट घेतलेलं आहे. हॅजच्या ऐवजी हॅवचा वापर झाला कारण तो नियमच आहे तसा. अँड अ शॉर्ट टेलच्या ऐवजी अ लॉंग टेल. वाक्य झालं अ रॅबिट डज नॉट हॅव अ लॉंग टेल म्हणजेच सशाला मोठी शेपूट असत नाही म्हणजेच त्याला छोटी शेपूट असते असं वाक्य होईल. लास्ट सेंटेन्स. शी युजेस अ ब्लॅक पेन. ती काळ्या पेनाचा वापर करते. पहा, शी जशाला तसं. शीच्या पुढे डज नॉट. युजेसमधलं येस काढून टाकलं. यूज. शी डज नॉट यूज अ ब्लॅक पेनच्या ऐवजी अ रेड पेन. शी डज नॉट यूज अ रेड पेन असं वाक्य होईल. नाव इन्स्ट्रक्शन नंबर 4. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस युजिंग युअर आयडियाज. तुमच्या स्वतःच्या कल्पना वापरून खालील वाक्य पूर्ण करा. आता इथं आपल्याला सुरुवात करून दिलेली आहे. आय विश आय हॅड आणि आय विश आय कुड. पहा, आय विश म्हणजे माझी इच्छा आहे. आय हॅड अ गुड फ्रेंड मला एक चांगला मित्र असावा. आय विश आय हॅड विंग्स माझी इच्छा आहे की मला पंख असावेत. आय विश आय हॅड अ बाईक
माझी इच्छा आहे की मला एक बाईक असावी. बाईक म्हणजे गाडी. आय विश आय हॅड अ मोबाईल. माझी इच्छा आहे की मला एक मोबाईल असावा. आता हॅडचा जनरली उपयोग भूतकाळामध्ये होतो, पण या ठिकाणी पाठामध्ये त्याचा अर्थ वर्तमानकाळी झालेला आहे. हॅड म्हणजे असणे, जवळ असणे किंवा असावा या अर्थाने घेतलेलं आहे. पहा दुसरा भाग आपला, आय विश आय कुड रन फास्ट. माझी इच्छा आहे की मी जोरात पळू शकतो. कुड म्हणजे शकणे, क्रिया करू शकणे, त्याचा अर्थ होतो. आय विश आय कुड सिंग वेल. माझी इच्छा आहे की मी चांगला गाऊ शकेन किंवा गाऊ शकतो. आय विश आय कुड स्पीक इन इंग्लिश. माझी इच्छा आहे की मी इंग्रजीत बोलू शकतो. आय विश आय कुड हेल्प अदर्स. माझी इच्छा आहे की मी इतरांना मदत करू शकतो किंवा करू शकेन. अशा अर्थाने हे वाक्य आपल्याला भरायचे आहेत. तर मित्रांनो, आपण पेज 33 आणि 34 वरील सर्व ॲक्टिव्हिटीज पूर्ण केलेल्या आहेत. नक्कीच या ॲक्टिव्हिटी तुम्हाला समजलेल्या असतील तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. रूट केअर राजू चॅनलवरील सर्व अभ्यासपूर्ण व्हिडिओ पहा. चला पुन्हा एकदा भेटूया पुढील शैक्षणिक व्हिडिओसह. तोपर्यंत सी यू, गुड बाय.